नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय एक्झाम पॉईंट या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंडियन कल्चर अँड फ्रीडम स्ट्रगल या विषयातील काही महत्त्वपूर्ण क्वेश्चन्स आपण कव्हर करणार आहोत, जे की हे प्रश्न पोस्टमॅन व मेलगार्ड येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे आहेत. तर मित्रांनो, आपण वेळ न वाया घालता आपण आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया. जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो, आपण आजची ही सिरीज स्टार्ट करूया. तर मित्रांनो, आपल्या सिरीजमधला पहिला क्वेश्चन असा आहे, पाकिस्तानची कल्पना प्रथम संकल्पित कोणी केली? तर याचं जे आन्सर आहे मित्रांनो, ते आहे ए. मोहम्मद इक्बाल यांनी पाकिस्तानची सर्वप्रथम संकल्पना किंवा कल्पना केली होती. तर दुसरा क्वेश्चन असा आहे, मपिल्ला विद्रोह खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर याचं जे आन्सर आहे मित्रांनो, ते आहे डी. केरळ. केरळ या राज्याशी मपिल्ला विद्रोह संबंधित आहे. तर आपला तिसरा प्रश्न असा आहे, कुका आंदोलन खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर याचं जे आन्सर आहे मित्रांनो, ते आहे सी. पंजाब. कुका हे आंदोलन पंजाब राज्याशी संबंधित आहे. तर आपला चौथा क्वेश्चन असा आहे, बंगालच्या फाळणीनंतर खालीलपैकी कोणत्या चळवळीने ताबडतोब आंदोलन केले? तर याचं जे आन्सर आहे मित्रांनो, ते आहे बी. स्वदेशी चळवळ. स्वदेशी चळवळ ही ताबडतोब सुरू झाली होती बंगालच्या फाळणीनंतर. तर आपला पाचवा क्वेश्चन असा आहे, रोलट कायदा सन कितीमध्ये मंजूर झाला? तर याचं जे आन्सर आहे मित्रांनो, ते आहे बी. 1919 मध्ये रोलट कायदा मंजूर झाला होता. तर आपला सहावा क्वेश्चन असा आहे, सहाय्यक आघाडीची यंत्रणा स्वीकारणारे प्रथम भारतीय मूळ शासक कोण होते? तर याचं जे आन्सर आहे, ते आहे बी. हैदराबादचा निजाम. हैदराबादचे निजाम हे सहाय्यक आघाडीची यंत्रणा स्वीकारणारे प्रथम भारतीय मूळ शासक होते. तर आपला सातवा क्वेश्चन असा आहे, भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या संदर्भात दिलेल्या घटनेच्या कालक्रमानुसार खालीलपैकी कोणती एक जोडी बरोबर आहे, असा प्रश्न आहे. तर याचं जे आन्सर आहे मित्रांनो, ते आहे बी. बंगालचे विभाजन, सुरत काँग्रेसचे विभाजन आणि लखनौ करार. तर बंगालचे विभाजन 1905 ला झालेले आहे, तर सुरत काँग्रेसचे विभाजन हे 1907 ला झालेलं आहे, तर लखनौ करार हे 1916 रोजी झालेला आहे. म्हणून याचा आन्सर जे आहे ते आहे बी. तर आपला आठवा क्वेश्चन असा आहे, सायमन कमिशनचा अहवाल कचऱ्याच्या ढगात टाकायला हवा असे कोणी म्हटले होते? तर याचं जे आन्सर आहे, ते आहे बी. शिवस्वामी अय्यर यांनी म्हटले आहे की सायमन कमिशनचा अहवाल कचऱ्याच्या ढगात फेकायला हवे किंवा टाकायला हवे होते. तर मित्रांनो, हे सर्व क्वेश्चन हे इंडियन कल्चर अँड फ्रीडम स्ट्रगलमधले आहेत. परीक्षा दृष्टिकोनाने खूप अत्यंत महत्त्वाचे आहेत मित्रांनो. जर याची तुम्हाला PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची जॉईनिंग लिंक दिलेली आहे. तिथून तुम्ही आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. प्रत्येक प्रश्न हा खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. तर नवा क्वेश्चन असा आहे, मुस्लिम लीगने कोणत्या दिवसाला डायरेक्ट ॲक्शन डे म्हणून घोषित केला? तर याचं जे आन्सर आहे मित्रांनो, ते आहे बी. 16 ऑगस्ट 1946 दिवस हा मुस्लिम लीगने डायरेक्ट ॲक्शन डे म्हणून घोषित केला. तर आपला 10वा क्वेश्चन असा आहे, मोर्ले मिंटो सुधारणांनी कोणत्या समुदायासाठी जागा आरक्षित केल्या? तर याचं जे आन्सर आहे, ते आहे बी. मुसलमान. मुस्लिम या समाजासाठी, मुसलमानांसाठी मोर्ले मिंटो या सुधारणांनी समुदायासाठी जागा आरक्षित केल्या. तर आपला 11वा क्वेश्चन असा आहे, स्वातंत्र्यपूर्व भारतामध्ये व्यापारी म्हणून सर्वात शेवटी आलेल्या युरोपियनपैकी शेवटचे कोण होते? तर याचं जे आन्सर आहे, ते आहे सी. फ्रेंच. फ्रेंच हे सर्वात शेवटचे होते व्यापारी म्हणून ज्यांनी भारतामध्ये प्रवेश मिळवला. तर आपला 12वा क्वेश्चन असा आहे, जालियनवाला बाग येथे ब्रिटिशांनी हत्याकांड घडवून आणला त्यापैकी कोण एकाने संतापाची लाट उसळली? तर याचं जे आन्सर आहे, ते आहे रोलट ॲक्शन. कारण का रोलट कायद्यामुळे जालियनवाला बाग हत्याकांडामध्ये खूप काही बदलाव झाला होता. तर सायमन कमिशनचा भारतीयांनी बहिष्कार केला कारण? याचं जे आन्सर आहे, ते आहे सी. भारताच्या प्रतिनिधित्वविना हा एक अलीकडील कमिशन होतं, त्यामुळं याचा बहिष्कार करण्यात आला. तर 14वा क्वेश्चन असा आहे, ब्रिटिशांनी भारतात प्रथम कोणत्या किल्ल्याचे बांधकाम केले होते? तर याचं जे आन्सर आहे मित्रांनो, ते आहे बी. फोर्ट सेंट जॉर्ज या किल्ल्याचं सर्वात प्रथम ब्रिटिशांनी काम केले होते बांधकाम. तर आपला 15वा क्वेश्चन असा आहे, भारतात गव्हर्नर जनरलचे शासन कधी संपले? तर याचं जे आन्सर आहे, ते आहे सी. 26 जानेवारी 1950 रोजी भारतात गव्हर्नर जनरलचे शासन संपले होते. तर आपला 16वा क्वेश्चन असा आहे, 6 एप्रिल 1930 हे भारताच्या इतिहासात सर्वश्रुत आहे कारण ही तारीख संबंधित आहे. तर ही तारीख आहे मित्रांनो, महात्मा गांधी यांच्या दांडी यात्रेचा शेवटचा दिवस होता हा दिवस, म्हणून याचं ऑप्शन जे आहे ए आहे.
17वा क्वेश्चन असा आहे, भारताच्या कारभारात प्रतिनिधी आणि लोकप्रिय घटक सादर करण्याचा पहिला प्रयत्न कोणत्या संघटनेकडून किंवा कधी करण्यात आला होता? तर कोणत्या कायद्याअंतर्गत करण्यात आला होता? तर याचं जे आन्सर आहे ते आहे सी, भारत परिषद कायदा 1900 याच्याकडून सादर करण्याचा पहिला प्रयत्न झाला होता. तर 18वा क्वेश्चन असा आहे, मुकनायक वर्तमानपत्राची सुरुवात कधी झाली? तर याचं जे आन्सर आहे ते आहे ए, 31 जानेवारी 1920 रोजी मुकनायक वर्तमानपत्राची सुरुवात झाली. मित्रांनो, यावर एक प्रश्न पडू शकतो येणाऱ्या परीक्षेमध्ये, की मुकनायक वर्तमानपत्राला किती वर्ष पूर्ण झाली? तर मुकनायक पत्राला 31 जानेवारी 1920 रोजी सुरुवात झाले, तर 31 जानेवारी 2020 रोजी 100 वर्ष पूर्ण झाले आहेत. कारण का मित्रांनो, कोणत्याही घटनेला 50 किंवा 100 किंवा 150 असे जे कालावधी पूर्ण होते तेव्हा तो प्रश्न हमखास परीक्षेला विचारला जातो. म्हणून मुकनायक या वृत्तपत्राला 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत यावर्षी 2020च्या काळात. तर आपला 19वा क्वेश्चन असा आहे, लॉर्ड मकाऊले यांनी भारतातील उच्च शिक्षणाचे माध्यम म्हणून इंग्रजीची शिफारस कोणत्या वर्षी केली होती? तर याचं जे आन्सर आहे मित्रांनो ते आहे ए, 1835 रोजी लॉर्ड माउकले यांनी भारतातील उच्च शिक्षणाचे माध्यम म्हणून इंग्रजीची शिफारस केली होती. तर आपला 20वा क्वेश्चन असा आहे, कोणत्या युद्धाने ब्रिटिश राजवटीचे वर्चस्व भारतात स्थापित केले? तर याचं जे आन्सर आहे ते आहे बी, बक्सरची लढाई 1764 या युद्धाने भारतात स्थापित केले होते ब्रिटिश राजवटीचे वर्चस्व. तर आपला 21वा क्वेश्चन असा आहे, नाही वकील, अपील नाही, नाही दलील ही टिप्पणी खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर याचं जे आन्सर आहे ते आहे सी, रोरट ॲक्ट 1919 या संबंधित आहे. तर आपला 22वा क्वेश्चन असा आहे, मुस्लिम लीगने कोणत्या वर्षी मुसलमानांसाठी स्वतंत्र राज्याची मागणी केली? तर याचं जे आन्सर आहे ते आहे सी, 1940. 1940 मध्ये मुस्लिम लीगने मुसलमानांसाठी स्वतंत्र राज्याची मागणी केली होती. तर आपला 23वा क्वेश्चन असा आहे, डच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली? तर याचं जे आन्सर आहे ते आहे ए, 1602. 1602 मध्ये डच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली होती. तर आपला 24वा क्वेश्चन असा आहे, भारतात सर्वप्रथम प्रवेश करणाऱ्या डच नागरिकाचं नाव काय? तर याचं जे आन्सर आहे मित्रांनो ते आहे ए, कॉर्नोलिस डी हाउंटमेन याने भारतात सर्वप्रथम डच नागरिक हा सर्वप्रथम प्रवेश घेतला होता. 25वा क्वेश्चन असा आहे, भारतात असहकार चळवळ कधी सुरू केली? तर याचं जे आन्सर आहे मित्रांनो ते आहे ए, मार्च 1920 मध्ये भारतात असहकार चळवळ सुरू झाली. तर आपला 26वा क्वेश्चन असा आहे, जालियनवाला बाग हत्याकांडाचा निकाल पुढीलपैकी कोणता नव्हता? तर याचं जे आन्सर आहे ते आहे सी, पंजाबमध्ये तात्पुरती शांतता हा जालियनवाला बाग हत्याकांडाचा निकाल नव्हता. तर 27वा क्वेश्चन असा आहे, खिलाफत चळवळ कमी झाल्यामुळे काय झाले? तर कशात बदल घडून आला खिलाफत चळवळ कमी झाल्यामुळे? तर याचं जे आन्सर आहे ते आहे सी, कमल पाशाची तुर्कीच्या गादीवर प्रवेश हा खिलाफत चळवळीच्या कमी झाल्यामुळेचा एक परिणाम होता त्यावेळेसचा, की कमल पाशाचे तुर्कीच्या गादीवर प्रवेश झाला होता. तर भारत स्वातंत्र्य झाल्यावर कोणत्या पक्षाची सत्ता ब्रिटनमध्ये होती? तर याचं जे आन्सर आहे ते आहे सी, श्रम या पक्षाची ब्रिटनमध्ये सत्ता होती भारत जेव्हा स्वातंत्र्य झाला 1947 मध्ये. तर 29वा क्वेश्चन असा आहे, 1946 मध्ये केंद्रातील अंतरिम सरकार स्थापन केले गेले. तर याचं कारण काय आहे? तर ए आहे बी, याचं आन्सर आहे बी, कॅबिनेट मिशनच्या भेटीनंतर 1946 मध्ये केंद्रातील अंतिम सरकार स्थापन केले गेले. तर 30वा क्वेश्चन असा आहे, भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी यूकेचे पंतप्रधान कोण होते? तर याचं जे आन्सर आहे मित्रांनो ते आहे बी, क्लेमेंट ॲटली हे भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी यूकेचे पंतप्रधान होते. तर आपला 31वा क्वेश्चन आहे, खिलाफत आंदोलन यांनी सुरू केले? तर याचं जे आन्सर आहे मित्रांनो ते आहे डी, अली ब्रदर्स याने खिलाफत आंदोलन सुरू केले. तर आपला 32वा क्वेश्चन असा आहे, हिंदू आणि मुसलमानांसाठी स्वातंत्र्य मतदाराची तरतूद खालीलप्रमाणे कोणत्या नियमात करण्यात आली होती? तर याचं जे आन्सर आहे ते आहे सी, मिंटो मोर्ले सुधारणे याच्यामध्ये या नियमामध्ये हिंदू आणि मुस्लिमांसाठी स्वातंत्र्य मतदार संघाची तरतूद करण्यात आली होती. तर 33वा क्वेश्चन आपला असा आहे, ब्रिटिशांनी भारतात प्रांतीय स्वायत्तता याद्वारे सुरू केली? तर याचं जे आन्सर आहे ते आहे डी, भारत सरकार कायदा 1935 याद्वारे ब्रिटिशांनी भारतात प्रांतीय स्वायत्तता सुरू केली होती. तर 34वा क्वेश्चन असा आहे आपला, प्रख्यात पाकिस्तान
ठराव येथे पास झाला? तर याचं जे आन्सर आहे ते आहे ए लाहोर. लाहोर येथे प्रख्यात पाकिस्तान ठराव झाला, पास झाला होता तिथं. तर 35वा क्वेश्चन असा आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली? तर याचं जे आन्सर आहे ते आहे ए 1885 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. तर 36वा क्वेश्चन असा आहे, जालियनवाला बाग हत्याकांडाच्या आधीच्या कोणत्या महत्त्वाच्या घटनेने तत्काळ घटना घडली? तर याचं जे आन्सर आहे ते आहे रोलट कायदा लागू. रोलट कायदा लागू झाल्याच्या नंतर हा जालियनवाला बाग हत्याकांडाचं खूप त्याचे परिणाम झाले होते गंभीर. तर 37वा क्वेश्चन असा आहे, हंटर कमिशन स्थापना कशाची तपासणी करण्यासाठी ब्रिटिशांनी नेमली होती? तर याचं जे आन्सर आहे ते आहे बी जालियनवाला बाग दुर्घटना. तर जालियनवाला बाग दुर्घटनाच्या तपासणीसाठी हंटर कमिशनची स्थापना केली होती ब्रिटिशांनी. तर 38वा क्वेश्चन असा आहे, असे मत कोणाचे होते की जिना राजकारणी आहे तर नेहरू देशभक्त आहे? तर याचं जे आन्सर आहे ते आहे सी सर मोहम्मद इक्बाल यांनी असं म्हटलं होतं की जिना राजकारणी आहे तर नेहरू देशभक्त आहे, असं हे वाक्य आहे त्यांचं हे. तर 39वा क्वेश्चन असा आहे, खालीलपैकी कोणत्या घटनेला ब्लॅक बिल म्हणून ओळखले जात असे? तर याचं जे आन्सर आहे ते आहे ए रोलट ॲक्ट. रोलट ॲक्टला ब्लॅक बिल म्हणून ओळखले जाते. तर 40वा क्वेश्चन असा आहे, ईस्ट इंडिया कंपनी स्थापन कधी झाली? तर याचं जे आन्सर आहे मित्रांनो ते आहे ए 31 डिसेंबर 1600 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. तर मित्रांनो असे हे इंडियन कल्चर अँड फ्रीडम स्ट्रगलमधले खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत मित्रांनो. याची जर तुम्हाला PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आमचा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही जॉईन करू शकता. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि हा तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. तर मित्रांनो आमच्या चॅनलवर सर्व प्रकारच्या जाहिराती म्हणजे परीक्षेशी संबंधित येणारी जाहिराती तुम्हाला सर्वात पहिलं कळवले जाते. म्हणून त्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सबस्क्राईबला साईडला येणाऱ्या घंट्याच्या आयकॉनला पण ऑन करा विसरू नका. तर मित्रांनो आपण भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.